ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 10/4/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, आपल्या स्वतःची उन्नती करायची असेल तर आपण आपला पोतामेल रोज काढला पाहिजे. मी साऱ्या दिवसामध्ये कोणकोणत्या प्रकारची चालचलन केलेली आहे. म्हणजे बाबा सांगतात की तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे. मी विचार केला, मी वाणीने बोललो किंवा बोलले, मी जे कर्म केलं, माझ्या कोणत्याही इंद्रियांचं खातं ही पापकर्मामध्ये तर गेलेलं नाही. आपली दिवसभरातली दिनचर्या एका पोतामेलाच्या रूपाने आपण चेक करणं आवश्यक आहे. बाबांच्या यज्ञाप्रती, बाबांच्या सेवेप्रती आपण किती सच्चाईने राहिलो हे सुद्धा आपण चेक करणं आवश्यक आहे. बाबा म्हणतात की बाबांना कोणत्या मुलांच्या विषयी रिगार्ड आहे आणि त्या रिगार्ड म्हणजे सन्मान, त्याची निशाणी काय आहे. बाबा नेहमी आपल्या मुलांना सन्मानितच होऊ इच्छितात. पण बाबा सांगतात की ज्या मुलांचं प्रेम यज्ञाविषयी आहे, जे मुलं इमानदार आहेत, यज्ञातून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही किंवा लपवून खात नाही, यज्ञामध्ये सच्चाईने राहतात, वफादारीने सेवा करतात, बाबांचा आणि बाबांच्या मुलांचा नेहमी सन्मान ठेवतात, रिगार्ड ठेवतात. बाबा अशा मुलांना खूप आंतरिक प्रेम देऊन वरती उठवतात. बाबा नवीन नवीन स्थानावरती अशा मुलांना सेवेला सुद्धा पाठवतात. आणि म्हणून बाबा सांगतात की बाबांना आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी खऱ्या खऱ्या सांगून वेळोवेळी बाबांची श्रीमत आपण घेतली पाहिजे. बाबा गीतामध्ये सांगतात, महफिल में जल उठी क्षमा परवानों के लिए, तेरी मेरी प्रीत बनी है मर जाने के लिए. बाबा तर पुढे सांगतात की मुलांनो, तुम्ही तर जेव्हा ब्राह्मण जन्माला आले तेव्हाच तुम्ही पुराण्या दुनियासाठी मेलेले आहात. माझ्या आत्म्याची आणि बाबांची जी प्रीत जुळलेली आहे ती एक दुसऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी, न की मरण्यासाठी. जसं बाबा सांगतात की काही मुलं येतात, ऐकतात आणि निघून जातात. काही मुलं ऐकतात, आत्मसात करतात आणि बाबांवर पूर्णपणे समर्पित होतात. समर्पित होणं हा सुद्धा एक अर्थ नाही आहे की फक्त येऊन सरेंडर झाले. तर जे घरग्रस्तमध्ये राहून सुद्धा पुराण्या देहापासून किंवा मनबुद्धीने पूर्णपणे बाबा आणि बाबांचा यज्ञ, बाबांचं कार्य याला ज्यावेळेस बुद्धीत ठेवतात ते सुद्धा समर्पित आहे. बाबा सांगतात, एक दुसऱ्याच्या बंधनामध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे, परंतु एक दुसऱ्याला सन्मान आणि रिगार्ड मात्र द्यायचं आहे. सर्वांना खुश ठेवायचं आहे, सर्वांशी आनंदाने तुम्हाला जगायचं आहे. पुढे बाबा सांगतात, अंतर्मुखी बनून देहाच्या भानापासून अलिप्त राहण्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमची खानपान, चालचलन ही तुम्हाला देवतांसारखी बनवायची आहे. कधीही स्वतःशी खुश करून कधीही आळस करता कामा नये. जो आळस करतो तो खूप काही प्रारब्धापासून वंचित राहतो. आपल्या स्वतःची जर चढती करायची असेल तर आपण जीवनामध्ये खूप काही गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. कोणतेही कर्म हे विकर्म होणार नाही, पापकर्म होणार नाही, याची आपण आपल्या जीवनामध्ये दखल घेतली पाहिजे. जीवनामध्ये चालत असताना आपणच आपल्याला सांभाळू शकलो पाहिजे, एवढी शक्ती आपण आपल्या स्वतःमध्ये धारण करायची आहे. आपले कर्मच असे आपल्याला बनवायचे आहे की कोणत्याही प्रकारची आत्मा
ही सजा खाण्याची पात्र बनली नाही पाहिजे. मग बाबा सांगतात की अशी एक गाठ बांधली पाहिजे, दृढ प्रतिज्ञा केली पाहिजे की मला लक्ष्मी नारायणा समानच बनायचं आहे आणि मला जर संपूर्ण सतोप्रधान बनायचंच आहे. यासाठी मी माझ्या पुरुषार्थामध्ये कोणताही आळस किंवा ढिलाढाली किंवा आनाकानी मी करणार नाही. पुढे बाबा सांगतात, तुमच्या रूहानियतच्या वृत्तीद्वारे, म्हणजे तुम्ही जिथे पाऊल टाकता तिथे तुमची आत्मीयता झळकते आणि ह्या आत्मीयतेच्या पावरमुळे प्रत्येक ठिकाणी वातावरणामध्ये जशी खुशबू पसरावी तशी तुमच्या वृत्तीमधून सर्वत्र एक आंतरिक आत्मीयतेची खुशबू पसरत असते. असे सर्वांना सहज बनवणारे तुम्ही सहज पुरुषार्थी आहात. बाबा सांगतात की तुमच्यामध्ये जर आत्मीयता राहिली तर तुमच्या सेवा केंद्राचं वातावरणसुद्धा पॉवरफुल बनेल. यामधून तुमची स्वतःची उन्नती होईल आणि येणाऱ्यांची पण उन्नती होत राहील. कारण बाबा सांगतात, जे बाहेरून आत्मे येतात तर ते थकलेले असतात, शिनलेले असतात. तर या ठिकाणी येऊन ज्या वातावरणामध्ये रूहानियत असेल, आत्मीयता असेल, तर तिथे येऊन त्यांना शांतीची अनुभूती होते, त्यांची थकान मिटली जाते, ते मेहनतीपासून मुक्त होण्याचा ते अनुभव करू शकतात. मग बाबा सांगतात की अशा आत्म्यांना एक्स्ट्रा मदतीची गरज आहे आणि ती मदत फक्त तुम्ही रूहानी मुलंच देऊ शकता, म्हणजे बाबांचे मुलंच देऊ शकता. तर तुमच्याकडे येणारी आत्मा ही काहीतरी घेण्यासाठी येत असते, म्हणजे सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती हे सर्व तुमच्याकडे भरभरून असायला हवं आहे. आणि हे तेव्हाच राहू शकतं जेव्हा तुम्ही दिवसभर मी आत्मा आहे, मी समोरची जी आत्मा पाहत आहे ती सुद्धा एक शुद्ध आत्मा आहे. जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुम्ही ते जर कर्म आत्मा समजून केलं तर त्या कर्मामध्ये सुद्धा आत्मीयता राहते आणि हे वातावरण रूहानी असल्यामुळे ह्या वातावरणामध्ये ती शक्ती अनुभव होते आणि कोणतीही आत्मा, कशी आत्मा आली तरी ती स्वतःला उन्नतीकडे घेऊन जाते. पुढे बाबा सांगतात, आता तुम्ही तर दानी आहात, आता तुम्हाला वरदानी पण बनायचं आहे. शुभ भावना, शुभ कामना ठेवून सर्वांचं कल्याण करायचं आहे. ज्यावेळेस तुमच्या संपर्कामध्ये, सहवासामध्ये काही आत्मे येत राहतील तेव्हा त्या आत्म्यांना हे वरदान लागू होईल. पुढे बाबा सांगतात की बाबांना तुम्ही कंबाईन ठेवून तुमचा उमंग आणि उत्साह वाढवत राहा. तुमची कमजोरी, तुमचं जे आतून मन कमजोर होतं, ज्याला बाबा दिलशिकस्त म्हणतात, अशी आत्मा देखील इथे शक्तीचा अनुभव करू शकते. स्वतःलाही उमंग उत्साहामध्ये ठेवा आणि इतरांनाही उमंग उत्साह सतत देत राहा. हीच आहे कंबाईन स्वरूपाचं रूप. ओम शांती.